राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कापूस सुधार प्रकल्पात कंत्राटी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्रीकांत पोपट दोंदे यांच्या हत्याप्रकरणी गुरुवारी शिवसेना तसेच विविध आंबेडकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत नगर मनमाड महामार्गावरील विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर 1.5 तास रस्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली। आंदोलनादरम्यान विद्यापीठ प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी 1.5 तास होऊनही न आल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। सुरुवातीला सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे व कामगार कल्याण अधिकारी डॉक्टर उगले यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला। मात्र कुलसचिवांनी स्वतः येऊन निवेदन स्वीकारावे अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता। यानंतर कुलसचिवांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात प्रशासनामार्फत सहाय्यक कुलसचिव घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी श्रीकांत दोंदे यांच्या कुटुंबियांसह आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले। निवेदन पुढील कार्यवाहीसाठी संबंधित स्तरावर पाठवून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। तसेच श्रीकांत दोंदे हे कुटुंबातील प्रमुख कमावते सदस्य असल्याने त्यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याबरोबरच एका पात्र सदस्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठात कायमस्वरूपी नोकरी देऊन कुटुंबाचे पुनर्वसन करावे अशी ही मागणी निवेदनातून करण्यात आली। दरम्यान आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली, वाहतूक पूर्ववत करण्यात आली। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, राहुरी। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।